तर शुभप्रभात मित्रांनो, आज 26 तारीख आणि आज महाशिवरात्र. सो आता वाजले 10:30 आणि मी आता जस्ट उठलोय आणि आंघोळ वगैरे करूचा फ्रेश होऊचा, पण तो प्रत्येक गेलो आंघोळी शेवटी, त्याच्यामुळे मी थांबलोय. त्याचं झाल्यावर मग आता आंघोळ करू भेटणार. हा बघा पाणी कापू ठेवलेला आणि बघूया आजचा दिवस कसं जातो. तो आज पालखी वगैरे आहे आणि आज काय काय करतात तो मी तुमचं सगळं दाखवीन. सो कालच गेलो होते, यात्रा होती म्हणून जरा मस्तपैकी ताळी वगैरे करून दिले. आता जरा मी टापटीप दिसतोय आणि आई वगैरे राहुलची आई आणि माझी आई इकडे चर्चा करतात आजचा साडी घ्यायची नेसूच्या काय नाही चर्चा करूच्या. सो आपण आता जरा जाऊया फ्रेश वगैरे होऊन, मग डायरेक्ट नंतर भेटू. सो गाईज आता फ्रेश वगैरे होऊन आता मी देवळाकडे दिलंय, बघू शकता पाठी देऊळा. तर आता जरा थोड्या वेळाने देवळात जाईन. इकडे ढोल वगैरे चढवतात तर तापा तुम्हाला दाखवेन आणि बघूया आता काय काय करतात. सो इकडे कोमलताई खास महाशिवरात्रीसाठी इलेला. सो हाय का जरा आपल्या सबस्क्रायबरना. हे बघू शकता, हे वेगळ्या पद्धतीचं आहे, मसुऱ्यातलं आहे. आणि बाळा का तो पण मुंबईतून इलेला यात्रेसाठी आहे करत शब्दात. यांनी आंघोळ नाही केलेला नंतर मागं गाळी घालत असतात दाखवलं म्हणून. आणि बाबा इस्त्री करतात तयारी. आराध्या हाय कर. हॅलो. तनु उर्वी आणि हा आमचा खोळग्या येला. हॅलो. भालो. सबस्क्राईब करा म्हण, सबस्क्राईब करा. शिरा पडो नाही. गाईस नाश्ता करू गेले, बघू शकतास. खोबऱ्याची चटणी आणि चपात्या मस्त तिखट बऱ्याच महिन्यानंतर. आता आंबे आले काही कैरीची पण चटणी असतात हिरवी ती पण पाहिला. मित्रांनो, मुंबईच्या कंपॅरिझनमध्ये ना गावाकडलं तू ना, जेव्हा मी गावाकडले होते पहिल्या दिवशी तेव्हा मी टेम्परेचर बघितलं होतं गुगलवर. तर त्या 40-45 काहीतरी दाखवतं, म्हणजे दुपारचा ऊन बेकार. म्हणजे अजून मे महिना येलो नाही, मे महिना येलो तर खाल्लास. तर आता इकडे सगळे आहेत ढोल वगैरे चढवतात, रात्री पालखी आणा तर त्याची तयारी चालू आहे दाखवतो. तर ह्यो आमचं भक्त इकडे सगळं देवळाचं सामान वगैरे असतं आणि आम्ही ढोल वगैरे इकडे चढवतो. तर हे जुने ढोल होते, यांची पानं फाटलेली होती तेव्हा, चांबड्याची पानं असत. तर आता यावर्षी नवीन 2 पानं आणलेली आहेत, तर ती इकडे लावलेली ती बघा. आणि तर टेस्टिंग चालू आहे. कार्तिक दादा, ओम, राहुल, फोटो, अक्षर आय थिंक कामाक वगैरे गेला, तर तो संध्याकाळी येत. तोपर्यंत आम्हीच इकडे तयारी वगैरे करतो. बघू शकतो इकडे तांदूळ वगैरे ठेवतो काय होते. तर गाईज आता आम्ही मंदिरात जातो आणि इकडे पाहुण्यांच्या नाश्त्यासाठी सोय केली. ज्यांनी घरी नाश्ता नाही केला तर त्याच्यासाठी साबुदाण्याची सोय इकडे केलेली आहे. आनंद कोमलताई उठवत आहे, पाहू शकता कशी आहे. व्हेरी टेस्टी. तर बघू आता हे पण इकडे ताव मारणार मग पुढे जाऊ शकता. आणि बघा मस्त शर्ट करून आमदार सारखं इलेला मग कामात गेला. पण जो तर साबुदाण्याची खिचडी खाऊ इकडे. कशी आहे? चांगली आहे, मस्त आहे, आवडली आम्हाला. पैसे नंतर मला दिसतंय का. तर आपण आता देवळात जाऊया, सगळे जरा पाया वगैरे पडून येऊया. काय म्हणतोस? थोड्या वेळाने. मित्रांनो, देवळात गर्दी आहे, पूजा चालू आहे, त्याच्यामुळे आतमध्ये जाऊ शकले नाही, नंतर दाखवतो तुमका. आणि आता इकडे जेवण आणलेलं दुपारचा इकडे सोया जेवणाची. सो ते आम्ही आता टोप वगैरे खाली नेतो. तर बघूया. ही बघा कशी नटून थटून आली आहे दोघं जण. ही बघा कशी पावडर लावून आले हिरोईन. हिच्याकडे मस्ती करेन. चला आता आपण पाया पडून घेऊया.
काल तर काय नखरे करतो तू माका दाखवू नको ह्या नको दाखव. आता बघा कसं आहे तर आता आम्ही पाया पडणार. सी दिस गाय. कोणीतरी पेढे भरले ममता ममता की पेढे भरला ना हे बघ इकडे इकडे जाम स्टॉक बघ 1 2 3 4 सो गायज आता वाजले 4 आणि आम्ही चाललो जरा फोटोशूटला. ओमला फोटोशूट करूचा. सो आम्ही इकडेच आमची किनारपट्टीवर एक फोटोशूट करूचा. सो आपण माका बऱ्याच दिवसांनी मी इले त्यामुळे माका खाली जाऊचो मार्ग भेटत नाही. खैसून उतरूचा तर समजत नाही आणि जे का हाणलंय ते का काही माहीतच नाही कारण तो मुंबईत आणि मी गावातलो मुंबईकर म्हणजे एकच महिना झालं मला मुंबईत जाऊन सगळं विसरलं मी. सो गाईज फायनली रस्तो आपल्याला भेटला. आम्ही खाली उतारतो. काटे बिटेवर नशीब कोणीतरी तोडलंय ना चांगलं माणूस आहे कोणतरी. इकडे झाडकड होती कोणीतरी साफसफाई केलेली तर आमका उत्सुकपणा सोप्या झालेला. ह्यो बघ कसो मरता चल जेव्हा. सो गाईज बघू शकतास आता थोड्याच वेळात 1-2 तासांना सूर्य मावळात. हो बघा सूर्यदेव आणि मग बघू शकतास कसं सीन आहे मस्तपैकी. सूर्याची किरणं कशी पाण्यावर चमकतात आणि एकदम शांतता तिकडे बसायचा येऊन. खूप आमच्याकडे असं सिनरी बघू गेलास ना तर खूप आमच्या वाडीत. सो काय नाही एवढाच दाखवत होता. सो आमचं शूट वगैरे झाला आणि आता आम्ही घरी जातो आणि घरी जाता आता म्हणजे बागेतूनच जातो. सो एका कलमावर बघा आंबे मस्तपैकी झालेत म्हणजे थोडे एका महिन्यात मस्त होते. हे बघा कोणाची बागा माहीत नाही पण आंबे मस्त झालेत. तर गाईज ह्यो व्लॉग इकडेच संपवत आहे म्हणजे ह्यो हाफ व्लॉग आहे या दिवसाचो आणि आतापासून रात्री म्हणजे जी पालखी वगैरे त्याचो वेगळं व्लॉग असणार तो उद्या टाकीन किंवा परवा टाकीन. सो तो पण येणार म्हणजे खूप मोठं होता ब्लॉग त्याच्यामुळे. सो अजून तुम्ही लाईक नाही केलं तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. काळजी घ्या सोयरो आणि आमचे असेच ब्लॉग्स बघत लव यू.